आज संस्कृत भाषा दिवस। जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत कला भाषांची जननी आहे असं संबोधलं जातं। पाहुयात संस्कृत भाषेवरचा हा खास रिपोर्ट। हजारो वर्ष जुनी असणारी संस्कृत ही राजभाषांपैकी एक भाषा। केवळ भारतातच नाही तर जगभरात या भाषेबाबत आदर व्यक्त केला जातो। मात्र या भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तितकेसे प्रयत्न होत नाहीयेत। ही आजची सद्यस्थिती आहे। राज्याचा विचार केला तर शालेय शिक्षणामध्ये संस्कृत भाषा शिकवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समाधानकारक चित्र दिसतंय। मात्र दुसरीकडे महाविद्यालयीन पातळीवर मात्र हे प्रमाण अत्यल्प असल्याची सद्यस्थिती पुढे आली आहे। शाळांमध्ये संस्कृत शिक्षणाची सद्यस्थिती अतिशय उत्तम आहे। इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतील किंवा CBSE ICSE शाळा असतील तिथे देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर संस्कृत विषय हा घेतात। प्रश्न केव्हा येतो जेव्हा त्या विद्यार्थ्याला 11वी 12वी नंतर पदवीचं शिक्षण घ्यायचं आहे तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये संस्कृत शिक्षणाची सोयच आपल्याकडे उपलब्ध नाही। संस्कृत हा स्कोरिंगचा विषय असल्यानं मराठी बरोबरच हिंदी माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी 12वी पर्यंत संस्कृत शिकतात। परंतु पुढे जाऊन पदवी घेताना पूर्ण वेळ संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते। पुणे विद्यापीठाच्या बहुतांश महाविद्यालयात संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता असल्यानं विद्यार्थी संख्या घटत असल्याचं सांगितलं जाते। एकतर संस्कृतच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप कमी आहे, कारण सर्वत्र संस्कृत नसल्यामुळे विद्यार्थी कमी येत आहेत। दुसरी गोष्ट, शाळेच्या स्तरावर शिक्षक म्हणून संस्कृत शिक्षकांना प्रचंड मागणी आहे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा UPSC MPSC या विषयांचा अभ्यास करायचा आहे तर संस्कृत विषय घेऊन IPS अधिकारी IAS अधिकारी अशा UPSCच्या परीक्षासुद्धा आपल्याला पास करता येतं। संस्कृतच्या श्लोकाबद्दल किंवा एखादा शंका असेल तर शिक्षक म्हणजेच प्राध्यापक यांच्या पलीकडे दुसरा कुठला सोर्स नव्हता। प्रत्येक वेळेला शिक्षकांना भेटणे, प्राध्यापक उपलब्ध नसतील एखाद्या वेळेला काही कारणाने तर मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला अडचण व्हायची। आणि आज जसं आपण इंटरनेटचा सोर्स सहजपणे वापरू शकतो तो तितकासा त्यावेळेला युजर फ्रेंडली पण नव्हता आणि जो काही उपलब्ध सोर्स होता त्याच्यावर संस्कृतबद्दल फारशी माहिती होती असं थोडं म्हणणं अवघड राहील। हजारो ग्रंथ, वेद, उपनिषद यांनी समृद्ध असणाऱ्या भाषेच्या अध्ययन करण्यासाठी आणि यात करिअर करण्यासाठी आजही अनेक तरुण उत्सुक आहेत। रोजगाराच्या अनेक संधी देखील या विद्यार्थ्यांना खुल्या होत आहेत। मात्र कुशल अध्यापकांची कमतरता जाणवते। त्यामुळे आज गरज आहे ती या भाषेला लोकाश्रय बरोबरच राजाश्रय मिळण्याची। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।